50,000चं बक्षीस माजी उपसरपंच ग्रामपंचायत दुर्गे कांचन जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं जबरदस्त आयोजन धर्मेंद्र मोनू बडेकर यांचं आपण नक्की बघतायत 24 धावपलकामध्ये 3 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं आणि बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल मोनू बडेकर एक चांगले सामाजिक सोशल वर्कर देखील आपण बघतायत 24 धावपलकामध्ये 3 गडी बाद असताना आपण जर पाहिलं गेलं विठ्ठलचा बॉल समोर खेळला गॅप मध्ये सुरू जाईल सरळ आर पार तार सीमारेषा पारवार चौकार चौकार आलाय धावपलक वाढते 28 धावपलकामध्ये आहे 3 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा असेल पंचांचा व्हाईट बॉल धावसंख्या वाढती स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 29 धावा 3 गडी बाद असं षटक क्रमांक 3 आपण इथे पाहतोय जितू भैया बडेकर फायटर्स प्रथम बॅटिंग करत असताना 29 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर मोहम्मद अन्सारी स्ट्राईकला तयार विठ्ठल कांबळे यावेळेचा बॉल हो बिगीचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आपण जर पाहिलं गेलं मोठं मैदान आहे अगदी महात्मा गांधी विद्यालय आपण जर पाहिलं गेलं पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आपण बघतायत धावसंख्या 31 धावा षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण जर पाहिलं सुरू असताना 3 बाद 31 धावा विठ्ठल मात्र बॉलिंग मार्क मध्ये आपण जे पाहत आहेत काय कामगिरी असेल मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद अन्सारी पाहूयात तयार असेल स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं गेलं मोहम्मद अन्सारी कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत बिग हिट अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे पाहता आपण जर पाहिलं बॉल तिथे जाईल सीमारेषेच्या बाहेर येईल UKPL चा शानदार कडक चौकार आठवाचा सामना असेल 35 धावपलकामध्ये ज्या आपण पाहतोय 3 बाद असताना आजच्या दिवसातील मात्र शेवटचा सामना जो आपण इथे पाहतोय 35 झाले 3 गडी बाद असताना गोलंदाज देखील विठ्ठल कांबळे कसोळे तयार आहे लेकटर बॉल फुलटो चेंडू ऑन साइडला फटक्यात आहे वाघाचं वजन ठोकलाय षटकार छेरन पहा 3 ओव्हरचा केस संपला गेला धावसंख्या असेल 41 धावपलकामध्ये दमदार सुरुवात जी आपण इथे पाहतोय पहिल्या 3 ओव्हरला धावपलकाला कळस घातला गेलाय पहिल्या 3 ओव्हरलाच आपण जर पाहिलं गेलं आक्रमण केलं गेलंय 41 धावा स्कोर कार्डवरती ज्या 3 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण जे पाहतोय दमदार असं आयोजन भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक पर्व क्रमांक 7 आयोजक जर आपण पाहिलं गेलं संघर्ष ग्रुप आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून UKPL 2025 मात्र साकार केलं जाते 3 ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या 41 धावा 3 बाद आहेत आता हेमंत आलय बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं आमचे सहकारी समालोचक सुनील जी भोसले सर असतील व्हॉइस ऑफ उरोई कांचन अतिशय चांगलं हिंदी समालोचन करतायत भावणार प्रेक्षकांना खेळून ठेवणारं समालोचन आपण ऐकताय सुनील भोसले सरांच्या माध्यमातून समोर असेल अगदी गणराज ग्लॅडिटर्स संघमालक डॉक्टर समीर ननावरे आणि डॉक्टर मयूर पुस्तक यांच्या मालकीचा संघ गणराज ग्लॅडिटर्स समोर असेल वार्ड क्रमांक 5 चा संघ संजय रायकर 11 जितूभैया फायटर्स आपण संघ जो पाहतोय संघ मालक जर आपण पाहिलं गेलं जितूभैया बडेकर
माजी उपसरपंच ग्रामपंचायत कांचन यांचा संघ आपण जो पाहतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत तयार असणार आहेत. हेमंत आपण इथे बघता षटक क्रमांक 4 साठी मात्र तयार आहेत. बघूयात काय कॅमेरा ठिकाणी पाहायला मिळतीये. हो, यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला गेला. लपेटला चेंडू क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? मिड विकेटला क्षेत्ररक्षण केले गेले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला गेला. 2 धाव इथे मात्र पाहायला मिळणार आहे. धावसंख्येमध्ये पुढे सरकते. स्कोर असेल 43 धाव धावफलकामध्ये. गिरीश पवार आणि मोहम्मद अन्सारी. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 43 धावा. 3 बाद 43 बनवल्यात. षटक क्रमांक 4 इथे चालू असताना आपण जर पाहिलं शेवटचा सामना रंगलाय. उद्या महान 3 दिवस आहे. UKPL पर्व 7. यावेळेचा बॉल फायलिंगला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बॉल सीधा सीमारेषेच्या दिशेने मात्र वाटचाल करेल. आर पार तार केलाय वार. येईल UKPL चा शानदार चौकार. सत्तेचाळीस धावा. गिरीश पवार पॉवर बॉलला भिरकावून दिले. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत षटकार गिरीश पवारच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. गिरीश पवार ऑन फायर. ओ, यावेळेस कटर बॉल. फलंदाजांनी नक्कीच सांगितलेलं आहे वाईल पुष्पा समोर आहे. मात्र पाहता इथे हेमंत फलके चांगला बॉल टाकला गेला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी हेमंत कडून पाहायला मिळाली. डॉट बॉल. समोरच्या चेंडू या ठिकाणी खेळाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत सिंगल आली. हो, षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं नक्कीच दोन्ही संघ अगदी चांगला कलर किट आपण नक्की पाहतोय. पिंक कलर मध्ये असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय गणराज ग्लॅडिएटर्स आणि समोर जितू भैया भडेकर फायटर्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 4 55 धावा 3 बाद. हो, चेंडू खाली राहायला गेलाय. कामालीची वापसी. एक चौकार एक षटकार जरूर गेला षटकातून आणि शेवटचा बॉल डॉट. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. अगदी 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्येचा 55 धावा 3 बाद. तुडुंब मैदान भरले. सर्वांचं स्वागत संघर्ष ग्रुप आणि भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचं करतो आम्ही हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आपण जर पाहिली गेली बनवल्याचा 55 धावा 3 बाद असताना काकांना बोलवलं गेलं आता बॉलिंग ट्रॅक वरती. काका आलेत आता बॉलिंग मध्ये. आपण जर पाहिलं गेलं 5व्या षटकासाठी मात्र काका तयार आहेत. समोर बॅटिंग करण्यासाठी मोहम्मद अन्सारी. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है. मैदान के अंदर मोहम्मद अन्सारी सब पर भारी है. नो बॉल और 6 रन षटकार. जबरदस्त आपल्यातून फटका खेळला गेलाय. 62 धावा स्कोर कडवरती आपण ज्या पाहतोय. बिग हिट. वाकड्या तिकड्या बावळीचा हिरवा पाला. दूर गेंद भेजेगा झुकेगा नहीं साला. 6 रन. धावफलक 68 धावा. आक्रमण केले गेले. 3 बाद 68 बनवल्यात. बिग हिट और फिर से एक बार नो चांस और 6 रन षटकार.
जबरदस्त बॅटिंग 74 3 बाद असताना पुन्हा यावेळेचा बॉल कव्हरला चेंडू खेळला गेलाय कव्हरला आर फार तार केला वार चौकार. मित्रांनो 9 चेंडू खेळलाय मोहम्मद अन्सारी 9 बॉल मध्ये 44 धावा. आता जर षटकार खेळून जर 50 केले ना तर रेकॉर्ड होईल 10 चेंडू मध्ये. खून में उबाल जब तक जवानी है और मोहम्मद अंसारी तेरे सी बल्लेबाज की पूरी हुरे कांचन दीवानी है और छेरन 10 बॉल मध्ये 50. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आपण बघताय मोहम्मद अन्सारी. बिग हिट हाथी घोड़े तोप तलवारें ठोस तो सारी है लेकिन इन सब पे भारी मोहम्मद अन्सारी है और ये छेरन. ये फाइनल पूर्वी फाइनल हो रही है मैदान के अंदर. क्या बल्लेबाज हो रही है और संभलेली नो बॉल धरलाय स्कोरर म्हणतात इथे ओव्हर संभली. पहिला 9 आहे त्यानंतर 3 षटकार 1 चौकार आणि अजून 1 षटकार 2 षटकार आहे म्हणजे एकूण 5 षटकार 1 चौकार आलाय. नो बॉल धरलाय स्कोरर. ओहो बिग हिट बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक असेल झेल इथे मात्र टिपला जाईल फलंदाज होत आहेत बाद. डॉक्टर समीरजी ननावरे सरांचं आगमन झालेलं आणि डॉक्टर मयूरजी पुस्तके सर याचं देखील स्वागत असणार कारण स्कोरर थोडंसं नक्कीच पंच तिकडे जितू लोंढे सर आहे त्यामुळे चुकीची अजिबात मिस्टेक होणार नाहीये. ओहो बिग हिट लपेटला चेंडू ऑन साइडला फटक्यात आहे वाघाचं वजन धावा मिळतील अर्धा 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 डझन और छेरन. यावेळेचा बॉल जर पाहिलं समोर खेळलाय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकार. अगदी 100 पूर्ण होत आहेत. बिग हिट लपेटला चेंडू और फिर से एक बार काड़ा पहाड़ छेरन. एकशे 6 धावा 127 हाय स्कोर. जितू भैया बडेकर फाट संघ
मैदानामध्ये आज षटकारांचा पाऊस, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धो पाऊस पडलाय आणि आज देखील धावांचा पाऊस पडतोय आता मैदानामध्ये. धुवाधार बॅटिंग जी पाहायला मिळते. बिगिटचा प्रयत्न ऑन साइडला एकदम चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आहे, सिंगल आली. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर होते आपण जर पाहिलं 107 धावा, षटक क्रमांक 6, 4 बाद 107 धावा होणाऱ्या धावफलकामध्ये प्रेक्षकांना खिळून ठेवणारी फलंदाजी जी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बिगिट समोरच्या बाजूला लोगलला फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. और छेरन लकी खंडागळे आलेत. पहिलाच बॉल फायर केलाय. यावेळेचा देखील जर पाहिला मोठा फटका खेळायचा प्रयत्न लकी खंडागळे. आपण जर पाहायला गेलं 113 रन 6 गड्याच्या मोबाईलवर आपण नक्की बघता. शेवटचे 2 षटक बाकी, 113 झालेत. हायएस्ट स्कोराची बराबरी, हायएस्ट स्कोराची विक्रमी खेळी आतापर्यंत पाहिलं. जरूर मेले आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहत कसं रोखणार आहे मैदानामध्ये. जितू भैया बडेकर फायटर्स 113 4 बाद 6 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेला. शेवटचे 2 षटक आता बाकी आहेत. पाहू शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं करतो स्वागत भीमरत्न बाळासाहेब बडेकर प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहायचं आता काय घडणार आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल आता झाला गेलाय. मुस्तकी आ चुके, गेंदबाजी के लिए ओवर नंबर 7 लेके तैयार है. मुस्तकी हाथ में गेंद, अभी तक मोहम्मद अंसारी और गिरीश पवार